फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार असं म्हणत या पंक्ती भविष्यात चित्रफितीतून आणि दृकश्राव्यातून अनुभवास मिळतं की काय स्थिती आहे। परंपरागत कुंभार काम करणाऱ्या कुंभार समाजाला ग्रामीण भागात संसाराचा गाडा चालवताना सध्या मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागतंय। मकर संक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय, त्यामुळे कुंभारवाड्यामध्ये छोटे छोटे खण तयार करण्याची लगबग सुरू झाली। मकर संक्रांतीच्या काळात खणांना मोठी मागणी असते, त्यामुळे ग्रामीण भागातील कुंभार बांधवांच्या घरी संक्रांतीचे खण बनवण्याची लगबग सुरू आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात। खणाचं जे आहे ते 15 जानेवारीला चालू होत आहे मकर संक्रांती। पण पहिल्या वाणी हे खण काही विकत नाहीत, तर त्यासाठी तांब्याची खण निघलेत माग, त्यामुळं 2-3 वर्षापासून तो एक फटका बसत आहे आणि त्यासाठी लागणारा खर्च तर बराच आहे, पण खर्च निघत नाही सध्या। तर त्यासाठी सरकारनं पण आमच्याकडे लक्ष द्यावं, आर्थिक मदत करावी हे सरकारला विनंती आहे। हे खण तयार करण्यासाठी तुम्ही कधीपासून तयारी करत असता आणि केव्हापासून लागेल? याला 1 ते 2 महिन्याचा अंतर ठेवावा लागतो, कारण बऱ्याच गावासाठी करावं लागतात, पण त्यात खर्च निघत नाहीये। पहिल्यासारखा धंदा काही होत नाही तसा म्हणावं तसा। मी लहानपणापासून धंदा करतो। मी आता वयमुळे 50 झालेले, पहिल्यापासून धंदा करतो मी, बारकापासून असल्यापासून। आता काही एवढं घडत नाही। 11,000 रुपये ट्रॅक्टर मातीचं झालंय, सरपंचा फास 250 रुपयाला झाला। आता काही एवढं परवडत नाही, त्याच्यामुळे पोरगं जीव काढायला लागलं, पण मी आहे तोवर करणार आहे। आता हे सगळे नवीन नवीन निघालेले ना ते वस्तू, त्याच्यामुळे आमची वस्तूला डिमांड नाही ज्यादा। सरकार आता आम्हाला नवीन काहीतरी पद्धतीचं द्यावा, काही आमच्या कुंभार कामासाठी काहीतरी त्यांनी आमच्याकडे लक्ष ठेवा। नुकतेच जर बघितलं तर 15 दिवसावरती जे आहे ते आता मकर संक्रांती येऊन ठेपली आहे, त्यामुळे जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर कुंभार बांधव जे आहे ते आता आपले खण घडवण्याच्या गडबडीत लागले आहे। त्यामुळे सध्या आता कुंभार बांधवाचं चाक जे आहे आता फिरताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र आता कुंभार बांधवांची कला ही आता कुठेतरी लुप्त होत चालल्याची पाहायला देखील मिळत आहे। अनेक ठिकाणी जर बघितलं तर त्या मागचा फटका जे आहे, अनेक प्लास्टिक वस्तू असतील किंवा तांब्याची खण आलेली आहे, त्यामुळे याचा फटका जो आहे तो आता सर्वसामान्य कुटुंबातील कुंभार बांधवांना बसत आहे। जे हातावरती घडत असतात ते आता घडण्यात कुठेतरी नवीन पिढी जी आहे ती आता टाळत असल्याचे वास्तव्य समोर येत आहे। त्यामुळे आता प्रशासनाने जे आहे कुंभार बांधवाकडे लक्ष देण्याची गरज ठरलेली आहे। अन्यथा जर बघितलं तर ही जी परिस्थिती आहे ती आता कुठेतरी लुप्त होण्याच्या मार्गावरती जात आहे। छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र।